मी 2 आंबे घेतलेले, ते धुवून घेतलेले चांगले आणि पाण्यामध्ये ठेवले होते. आंब्यापासून एक रेसिपी करून दाखवत आहे. आणि हे बघा आंबे मी आता याच्यात स्वच्छ धुवून घेत आहे. आंबे आता कापून घेत आहे. एप्रिल मे महिन्यात आंब्याचा सीझन असतो, त्यामुळे हापूस आंबे आता बाजारामध्ये चांगले मिळायला लागलेले आहेत. त्यामुळे मी आज तुम्हाला अशीच एक आंब्याची रेसिपी करून दाखवणार आहे. मँगो बास्क चीज केक ही रेसिपी करून दाखवणार आहे. मी क्रीम चीज या कंपनीचं घेतलेलं आहे. हे 800 ग्रॅम आहे. याच्यातलं मी 500 ग्रॅम आता काढून घेणार आहे. या कपने मी मोजून घेणार आहे. हे 200 ग्रॅम झालं. हे 200 ग्रॅम म्हणजे एकूण 400 ग्रॅम झालं. हे 100 ग्रॅम असे एकूण मी 500 ग्रॅम क्रीम चीज घेतलेला आहे. मँगो बास्क केक करण्यासाठी मी इथे केक टीन घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी बघा हे बटर पेपर असा या मापाने आपल्याला कापून घ्यायचा आहे. केक टीनला आतून तेल लावून घेत आहे. बटर पेपर आतून लावायचा आहे. जो एक्स्ट्रा बटर पेपर आहे तो कापायचा आहे. मँगो चीज केक साठी इथे मी अमूलचं व्हिप क्रीम घेतलेलं आहे. 250 ml हे पॅकेट आहे. मिक्सरचं मी मोठं एक भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये हे 2 आंबे कापलेले आहेत ते घालायचे आहेत. ही रेसिपी एकदम झटपट होणारी आहे. 500 ग्रॅम क्रीम चीज घेतलेलं आहे ते याच्यामध्ये घालायचं आहे. पाऊण कप साखर घालत आहे. हे जे क्रीम आहे अमूलचं ते सर्व घालायचं आहे. 250 ml आहे. 1 टीस्पून व्हॅनिला एसेन्स घालायचा आहे. 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर. आता हे जे मिक्सर मध्ये घातलेलं मिश्रण आहे सगळं ग्राइंड करून घ्यायचं आहे. चांगली पेस्ट करून घ्यायची आहे. मिक्सर मध्ये हे वाटताना मध्ये आता मी 1 अंड घालत आहे आणि परत वाटून घेत आहे. आता दुसरं सुद्धा अंड मी टाकत आहे आणि परत वाटून घेत आहे. एकाच वेळेला तिन्ही अंडी टाकायची नाहीत. थोडा वेळ मिक्सर फिरवल्यानंतर मग दुसरं अंड टाकायचं आहे असं आणि नंतर तिसरं अंड असं मी आता 2 अंडी टाकलेली आहेत. आता हे तिसरं अंड मिक्सर मध्ये बघा मी असं एकदम स्मूथ ग्राइंड करून घेतलेलं आहे. हे बघा हे एकाच भांड्यामध्ये सगळं मिक्स करायचं आहे. जास्त भांडी सुद्धा भरत नाहीत. यामध्ये मी बाहेरचं क्रीम चीज आणि अमूलचं व्हिप क्रीम वापरलेलं आहे. पण मी क्रीम चीज सुद्धा आणि व्हिप क्रीम सुद्धा घरी बनवलेला आहे. त्याची रेसिपी फॅमिली फ्लेवर्सच्या चॅनलवर आहे, तिथे तुम्ही बघू शकता. आता हे जे मिश्रण आहे केक टीन मध्ये मी ओतत आहे. खूप जास्त वरपर्यंत भरायचं नाहीये, थोडस बाकी ठेवायचं आहे आणि असं टॅप करायचं आहे म्हणजे एअर बबल्स असतील ते निघून जातील. ते मी दुसरं सुद्धा केक टीन तयार करून ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे घालत आहे. 500 ग्रॅम मध्ये 2 आपले मँगो चीज केक होतील. ओव्हन मी प्रीहीट करून घेतलेला आहे. हा केक टीन मी ओव्हन मध्ये ठेवत आहे. 200 डिग्रीवर मी आता हे 25 मिनिटे बेक करून घेणार आहे. मँगो चीज केक तयार झाला आहे. मी आता बाहेर काढत आहे. हे बघा कसा ब्राऊन झालेला आहे आणि बघा किती हलतोय. हे बघा सॉफ्ट किती झालेला आहे. हा केक वरून जळल्यासारखाच असतो म्हणून त्याला बर्न बास्क चीज केक असं म्हणतात. दुसरा सुद्धा आता केक मी बेक करायला ठेवत आहे. पंचवीस मिनिटं मी बेक करून घेत आहे. फॅमिली फ्लेवर चॅनलवर बर्न बास्क चीज केक याची पण रेसिपी केलेली आहे, ती सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता. आता हा सुद्धा केक बघा बेक झालेला आहे. हे बघा 500 ग्रॅम क्रीम चीज, 250 ml अमूलचं क्रीम आणि 2 आंबे यापासून बघा 2 अर्धा किलोचे केक झालेले आहेत. बाहेर आपण विकत घ्यायला गेलो तर 1 स्लाइस
400 ते 500 रुपयाला मिळतो आणि करायला किती सोपा आहे. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे मँगो चीज केक करून बघा. चीज केक बघा थंड झालेला आहे. आता मी हा याच्यातून काढला आहे. आता हा तुम्हाला मी कापून दाखवत आहे. चीज केक आता मी एका प्लेटमध्ये काढत आहे. चीज केक बघा किती सॉफ्ट झालेला आहे. एकदम क्रीमी आणि एकदम सॉफ्ट. आता हा खाताना याच्याबरोबर मँगो घालायचा आहे. हे कापलेले पीस आणि त्याच्याबरोबर हा मँगोचा पल्प. खाताना बघा असं मँगोच्या पल्प बरोबर आणि पीसेस बरोबर खायचं आहे. चौकोनी पण केक मी काढत आहे. बघा किती सॉफ्ट झालेला आहे. हा सुद्धा बघा किती सॉफ्ट